नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। कसे आहात सर्व? मजेत आहेत ना? मजेतच, मी पण मजेत। तर आज आलेलो आम्ही वाकीला। सांजीचा कार्यक्रम आहे माझ्या बहिणीचा तिथं। तर आता संध्याकाळी होणार आहे कार्यक्रम चालू। तर आता वाजलेले 11:30, 11:30ला पोहोचलो आम्ही आणि आमच्या गावावरून हा 1 तासाचा रस्ता आहे। तर आता इथे चहा झाला आमचा घेऊन। आता जेवणाला अजून वेळ आहे कारण स्वयंपाकच चालू आहे सध्या। आणि मी एकटीच आली घरून आणि मुली आल्या माझ्यासोबत। मिस्टरांनी सोडून दिला मला गाडीला, कारण गाडी आली होती आमची खडकीच्या पुलावर मला घ्यायसाठी, म्हणजे तिकूनच आली होती गाडी। तर त्या गाडीमध्ये आलो आम्ही बसून। तर आज मस्त सांजीचा कार्यक्रम होणार आहे, तर तुम्हीसुद्धा मस्त एन्जॉय करा व्हिडिओमार्फत। तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करू। तर हे बघा, हे आहे आमच्या मयुरीचं घर। तर इथं चालू आहे आता स्वयंपाक आणि ज्या आलेल्या आहेत माझ्यासोबत त्याच भिडल्या स्वयंपाकाला, कारण इथं फक्त वरण भात भाजी हेच झालं। तर स्वयंपाक पोळ्या राहिलेल्या होत्या आणि गॅससुद्धा एकच आहे, त्यामुळे थोडं लेटच होणार आहे स्वयंपाकाला। तर हे आहे देवघर मयुरीचं। मस्त देवपूजा वगैरे केलेली आहे, पण लाईट नसल्यामुळे थोडासा अंधार अंधार दिसत आहे। तर इथं चालू आहे माझ्या आजीच्या गोष्टी। तर बाळाला बघा फोटोशूटसाठी कसे मस्त आणलेले आहेत, छोटे छोटे मोचे म्हणजे बूट आहे। आणि इथं चालू आहे आता चंद्राला कपडे घालायची आणि असं थोडंसं झालं आहे तर डेकोरेशन चालू। तर आता इथं मस्त डेकोरेशन करून घेणार आहे सर्वजण। तर हे दोघंच जण आहे, म्हणजे सर्वजण नाही, सॉरी। तर आता इथं मस्त आता चंद्राला झालेले कपडे घेऊन आणि बंगई राहिलेली ठेवायची, बलूनसुद्धा राहिलेले फुगवायचे, ते सुद्धा तुम्हाला डेकोरेशन दिसणारच आहे। आणि हे असं माडीवर आहे डेकोरेशन, कारण बाहेर त्यांच्या जागा नाही म्हणून। आणि हे वाकी गावसुद्धा खूप छोटं गाव आहे, तरी साधारण जास्त मोठं नाही आहे। तर आता हे डेकोरेशन करतात तोपर्यंत आता आपला वाजलेले आहे जेवणाला 2। तर इथं 2 वाजलेले आहे जेवणाला आणि बसलेले आहेत आता जेवण करायला सर्वच जण। मयुरीसुद्धा बसलेली आहे माझ्यासोबत। तर इथं मस्त आता जेवणामध्ये हे बघा डेकोरेशन किती मस्त झालेलं आहे। आणि इथं चालू आहे तनिषाचं झोका झुलवणं, खेळणं। तर हे बघा जेवणामध्ये काय आहे, वरण भात, वांग्याची भाजी आणि मोतीचूरचे लड्डू, सलाद, मस्त झालेली होती भाजी वांग्याची। आणि आमच्या विदर्भात अशाच असतात वांग्याच्या पातळ भाज्या मसाल्याच्या। आणि जेवण झाल्यानंतर आम्ही लगेच गेलो मेकअप करायला। तर इथं चालू होता मयुरीचा मेकअप। पहिले त्यांनी चेहरा पूर्ण क्लीन करून घेतला आणि नंतर मेकअपला सुरुवात केली, पण मेकअपमध्ये सुद्धा थोडासा प्रॉब्लेम आलाच होता। आणि इथं सर्व आपापल्या कामामध्ये बिझी आहे। मी माझ्या व्हिडिओमध्ये, म्हणजे व्हिडिओ काढण्याच्या याच्यामध्ये ह्या त्यांच्या हाताखाली आहेत। तर त्यांचं सामान देणं चालू आहे आणि त्यांचं चालू आहे इथं मस्त मेकअप करणं। तर केसांमध्ये आला तर थोडा प्रॉब्लेम, कारण तिनं काय केलं, सांजेच्या अगोदर थोडेसे केस कापले, पण ते केसांना असं कर्ली होत नव्हतं व्यवस्थित। तर 2-3 वेळा त्यांनी कर्ली केले, स्प्रेसुद्धा मारला, तरीही ते व्यवस्थित झाले नाही। आखरी त्यांनी सरळ लावले केस। तर इथं मस्त चालू आहे मेकअप आणि रित्वी तनिषाचा सुद्धा झालेला आहे मेकअप, आरतीचा सुद्धा झालेला आहे। आणि मी पण थोडीशी साईडनं उभी राहिली। चालू आहेत आमच्या इथं गप्पा गोष्टी। तर मस्त दिसत आहे मयुरी। तर आता ते पदर लावत आहे थोडासा छोटा, कारण पहिल्यांदा खूप मोठा लावला होता त्यांनी पदर। तर ह्या पार्लरवाल्यासुद्धा अकोल्याच्याच आहे, जठारपेठमधल्या आलेल्या तिथं मेकअप करायला वाकीमध्ये। आणि हे त्यांचंच घर आहे, इथं वाकीलासुद्धा घर आहे त्यांचं, पण ते शिक्षणासाठी गेलेले आहेत अकोल्यामध्ये। तर आता चालू आहे आपल्या केस कर्ली करणं। खूप प्रयत्न चालू आहे केसांचा कर्ली करायचा, पण काय माहीत काय झालं, केस व्यवस्थित होतच नाही आहे सेट। आज तुम्हाला लास्टला दिसणारच आहे की सरळ होते आपले मयुरीचे केस। तर इथं चालू आहे माझं व्हिडिओ शूट काढणं आणि आज दिवसभर तेच काम होतं मला, छोटं व्हिडिओ शूट घ्यायचं। आणि इथं आता त्या ताई घेत आहे माझा, कारण मी सुद्धा थोडीशी तरी दिसली पाहिजे ना कॅमेऱ्यामध्ये। तर इथं आता ताई घेत आहेत व्हिडिओ शूट। तर इथं आता मेकअप झालेला आहे मयुरीचा आणि केस झालेले आहेत, आता स्टेटस ठेवलेले आहेत केस। तर आता झालेला आहे मयुरीचा मेकअप आणि मयुरी गेली घरी आणि मी राहिलेली आहे, थोडंसं शूट घ्यायचं होतं मला। तर आता घरी आल्यानंतर इथंसुद्धा आता माडीवर आली आणि इथंसुद्धा कोणाकोणाचं चालू आहे फोटोशूट घेणं आणि माझं चालू आहे व्हिडिओ काढणं। तर इथं मस्त झालेलं आहे आता आपलं डेकोरेशन, छान झालेलं आहे। आणि इथं सर्व ठेवलेलं आहे, फराळाचं जेवढं आणलेलं आहे तेवढं सर्व सजावट इथं झालेली आहे। तर आता थोड्या वेळातच आपला सांजेचा कार्यक्रम सुरू होणार आहे। हे बघा, तरी फ्रूट ठेवायला जागा नव्हती। तर इथं बघा यांचं काय चालू आहे फोटोशूट। तर आता आलेली आपली मयुरी।
तर आता चालू होणार आहे कार्यक्रम. आणि इथं चालू आहे त्यांच्या मोठ्या नणंद साईडनं रांगोळी काढायचं काम. कारण रांगोळीला सुद्धा खूप लेट झालं, नाही तर अगोदर मस्त बेबी शॉवरची रांगोळी काढत होतो आम्ही. पण इथं माडीवर खूप ऊन असल्यामुळे रांगोळी काही काढली नाही, तर साधीच काढली नंतर. तर आता इथं झालेलं आहे आपलं गाणे म्हणून आणि पाळणासुद्धा हलवणं झालेलं आहे 5 जणींनी, 5 सुवासिनींनी. तर आता इथं चालू आहे औकण्या घालणं. 5 जणी औकण्या घालतात अशा वरून खाली तांदूळाच्या. तर विदर्भात अशी आहे पद्धत, आता गावगावची पद्धत असते. तर आमच्या इकडे अशा प्रकारे करतात सांजेचा कार्यक्रम. आता कुठं कुठं अजून वेगळ्या पद्धतीनं करतात. त्याचं म्हणणं आहे की डोळे झाकल्याने पाहिले तर आता इथं गावातल्या लेडीज आलेल्या आहेत, तर त्या आता देत आहे पीस मयुरीला. तर इकडे पद्धत आहे अशी पीस देत असतात. आणि ते झाल्यानंतर आता आमच्या घरच्यांची म्हणजे मयुरीच्या माहेरच्यांचं चालू आहे अहेर. तर इथं पहिले आता मामीच करत आहे, मयुरीची आई. तर आता त्यांचं झाल्यानंतर आम्ही करू सर्वच जण. तर इथं असा झालेला आहे आमचा सांजेचा कार्यक्रम. तर तुम्हाला आवडला का नाही नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. आणि हे बघा तनिषाने किती रांगोळी मोडली. आणि हे बघा सर्व सामान आणलेलं आहे मामाने लोणच्याच्या भरण्यासहित. आणि सर्व टोपले भरू भरू मस्त सामान आणलेलं आहे. पण आता रात्रीचा
शूट असल्याच्याने एवढं काही व्यवस्थित घेता नाही आलं. तर हे बघा आमचा अकोला मस्त दिसत आहे रात्री. तर आता चाललो आहे आम्ही घरी. तर जाताना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.